आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाची शेवटच्या कडव्यात कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया आहे ज्ञान, कळस आहे वैराग्य, विस्तार आहे नाम आणि शांती आहे काम. पुरावा संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले. तुम्ही बोलत जा, उभारिले देवाला आहे. कीर्तनातलं पहिलं वाक्य, कीर्तनातलं दुसरं वाक्य. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा आहे. जर आवडलं तर टाळी वाजवत जा. ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. कारण वारकरी संप्रदायाचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी एका आईनं मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञान देव, ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासाहुनी गहन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषजी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान. पुरावा 12वा अध्याय. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्त्याले एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान तिथं देव, जिथं ज्ञान देव ज्ञानच देव. ज्ञानच देव, ज्ञानच देव. पण ते ज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय नाही. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोलत जा, म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे. मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही, फायदा मुक्ती आहे. फायदा मुक्ती म्हणून एक भजन लिहून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या, अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. साई बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वरती आकाश आहे. तुझ्या देव आहे, साधना कर. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. लाकडात अग्नी आहे, घर्षण कर. दुधात लोणी आहे, क्रिया कर. उसात साखर आहे, प्रक्रिया कर. हृदयात देव आहे, साधना कर. म्हणूनच 750 वर्षापूर्वी एका आईनं मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आहे. पखवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे, गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे, पेटीवाल्याला पेटीचं ज्ञान आहे, माशिचीवाल्याला त्याचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही. पुस्तकी ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड करेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नॉन व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे. तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात. आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही. जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते. अहो, संपत्तीचा नियम आहे, जी माणसं वागून हलकट आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे. अहो, जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वडाय बिडी नाही, आणि जे कवडीचं काम करीत नाही त्यांना उठाला पैसा. लक्ष्मी चंचल आहे ना, आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाचे घर राहते. मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा, पा सोमवार एकादशी. सोमवार नाही, एकादश नाही, थोरलं पोरयड मधलं डोक्यातून जाईल, घडणार असते. अहो, त्याचं उत्तर नीट ऐका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही. एक वाक्य सांगू, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शिळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या, आईबापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत. आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मुळव्याध आहे. आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? कुत्र्याबरोबर हिंडवतो. अरे त्याला जोडीदार नाही, त्याला हिंडवतो कुत्र्याबरोबर. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? बायको हातात धरून हिंडवतो. अरे बायकोवर विश्वासच नाही, नको आपलं जनावर कोणीकडे जायला म्हणून धरलं बघला.
आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात, आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या गळावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा सुशिक्षित. आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान, देव, ज्ञानच. देव ज्ञानोबा आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पासयदान पाठ नाही. फक्त जन्माला आला, पोरं पायदा केले, नातू झाले, मी आला, काही केलं नाही, काही नाही केलं. बापाची इकली स्कॉर्पिओ घेतली 90 बिल आणि तिच्यावर धडकला, अमरात्मा झाला. काय नाही केलं. बापाचा गुंठा ऐकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवे न गेला, धाब्यावर जेवला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडर मधून हात गेला, जाग्यावर मेला. तरी माणसं म्हणले एक सच्चा दिलदार व्यक्ती गेला. याशेच मारणार महाराज. हो, एकदा नीती घासळी ना तो माणसाचं काहीच जायला लागत नाही, आपोआप जात ती. आता एक वाक्य सांगा. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आणि तो बसणाराला विचारतो, वडा आणू का पाव आणू? जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज. आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, वाट्याधीश, एकाला घरच्या नाही, सगळे सकाळी गरीबाचा चहा प्यायला हॉटेल पुढे पाहून कडक कपडे घालणार, चहा द्यावो. आणि चहा प्याताना म्हणणार, जे शिव घातलं आपल्या बरं, काल तुला खड्डा घ्यायला घातला, इकडे चहाला पैसे नाही काय. चहा कोणता पिणार? गरीबाचा, सुताराचा. जी माणसं मोजरीला जातात त्यांचा चहा पिणार. तुम्ही या माणसांना समाधान नाही महाराज. अहो नाही, आजही पहा तुम्ही, भांडे घासणारी बाई 3रा मजला चढली, सर्दी नाही तिला. अहो शेतकऱ्याची बाई 10 लिटर दूध काढी ती, कॉकला येईन तिला. ही श्रीमंताची लिफ्टनवर जाते, लिफ्टनं खाली येते. मनक्यात घ्या, डोळ्याला अंधार याते. अगं बाई तू जगती तरी का आला? त्याला तरी मोकळं कर, तोही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईन आणि तूही बोलताना आता करीना ते गायन महाराज, 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 गायन महाराज, करीना ते गायन महाराज, करीना ते गायन महाराज. हरी पाहे बीज शुद्धाई शुद्धाई, हरी पाहे बीज शुद्धाई शुद्धाई. करीना ते गायन महाराज, 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 करीना ते गायन. टाळी वाजवा. करीना ते गायन महाराज, करीना ते गायन हरी पाहे बीज शुद्धाई. हरी पाहे बीज शुद्धाई. टाळी वाजवा. करीना ते गायन महाराज, हरी पाहे बीज शुद्धाई, हरी पाहे बीज शुद्धाई. ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे, पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा सुरू झाला आजच्या कीर्तनात. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, ते दरिद्रवाणी बसायचं नाही. ते तोंड सोडून देईन, डोक्याला हात लावून, दाढीला हात लावून, तांगड्यावर का रंगुटी भागवा, याच नाही, याचच नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल लढवायचा, पण भामटेवणे आपल्या कीर्तनाला बसायचं नाही. इथं येऊन असं बसवतोय आणि तसाच मी आला. मग आपल्या कीर्तनाला भामटेवणे बसायचं नाही. आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोलत जायचं. पटलं तर म्हणायचं, नाही पटलं तर
नाही म्हणच नाही तर आम्ही म्हणायचं बैल गाव म्हणून तुया म्हणस त्याच्या दुधाचा चहा ते जमणार नाही आपल्या. नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, 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 टाळी वाजवा. खेद करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा दानत से, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा दान करे. मुखी गदा हर बली जिंदा, अरे मुखी गदा हर बली जिंदा, टाळी वाजवा. वरती हात करा सर्वांनी. हरिमुखी गाता हर बली जिंदा, हरिमुखे गाता हर बली चिंता, हरिमुखे गाता हर बली चिंता, हरिमुखे गाता हर बली चिंता, हरिमुखे गाता हर बली चिंता. उडाला. विठाला विठाला विठाला. हो चिंता बिंता करायची नाही, फक्त पटापटा बोलत जायचं. भामटेवणी आपलं कीर्तन ऐकायचं नाही. आणि काय बरं माणसाची गॅरंटी आहे? गॅरंटी काय माणसाची? इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून देईन. अहो ही बल्बाची गॅरंटी आहे, बल्ब विकणाऱ्याची काय गॅरंटी? पैसे मोजतानाच मेला. बल्ब घेणाऱ्याची काय गॅरंटी? होल्डर मध्ये बसवाय गेलं आणि व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला. म्हणून पटापटा बोलत जायचं, चिंता बिंता करायची नाही. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टीची चिंता करायची नाही. आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार. सगळं मिळेल, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाहीत. बरं हे तुम्ही केस काळी का करता? बरं तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणी दिसता? बरं बसणाऱ्या माणसाला आलाय कधी केस काळे केल्यापासून आलाय का एखाद्याला मेसेज प्लीज आय लव्ह यू आलाय का? म्हणजे हे तुम्ही हातानं झटे करता कशाला बा? 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कादंबऱ्या नका काढू, आई बापांवरती कथा नका करू, आई बापांवरती कीर्तन नका करू. 80% आमचे कीर्तनकारांनी तर फक्त आई बापच भांडवल गेलंय. रोज उठून अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली तिची लाल करायची, बस संपलं कीर्तन. आणि या लाल करण्यापायी समाजाचं वाटोळ झालं महाराज. अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि ऐका या यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई, माय तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. खरंच बाई बाबा असं होतं, असं दे त्याला कपाशी वाटे ना. माय पाप्याची बापान मला 3 वेळा उचलून आपटलं बाई, पण मी रडले नाही बाई. पण बाबाच्या कीर्तनात डस रडले गो बाई, डस रडले. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून आणली, तुला काय माहिती बा? नाही आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कादंबऱ्या नका काढू. आई बाप सांभाळायला अर्जाचं शाळेत कॉलेजला व्याख्याने त्याचीच आहे वृद्धाश्रमाची, आणि तो आईची माहिती सांगितो रोडू आईची माहिती सांगितो. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही. पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आई वडील, जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळीने एकाला चेन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही,
त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मजेत ती तिकडं ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलं आहे. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे? ही तिचे वडील आहे. अरे तोही दे ना पुलावरून फेकून, तो कशाला सांभाळितो? त्याचा बळी दिल्यावर तो फुल तरी टिकल बा. नाही नाही, लोक म्हणतात जग सुधारलं. काय डोमलं सुधारलंय? काय डोमलं सुधारलंय? धोतर गेला आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन्स आली, जीन्स गेली आणि बरमुडा आली ना, हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली लोक? काय ईद वरता आलंय अजून, ईद बरोबर सरकलं म्हणजे आलाच महात्मा. आता काय नाही नाही, चिंताच करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाहीच, ते चिंता करून करायचं काय? मग काय करायचं? ठेविले आनंद तैसे रहावे, ठेविले आनंद तैसे रहावे, ठेविले आनंद तैसे रहावे, ठेविले आनंद तैसे रहावे, ठेविले महिला मंडळ थोडं पुढं पुढं सारखा, तिकडे जागा नाही महिलांना, माग सारखा, पुढं पुढं सारखा. इथं जागा आहे नाही, इथे या ना समोर. इकडे पुरुष मंडळी तुम्ही पण पुढे या. इथं या लवकर, जास्त टाइम नका लावू. त्याच्यासाठी लवकर येऊन बसायचं मंडपामध्ये. तुम्ही चालू झाल्यावर येत्या, असं कसं काय? मागून येऊन दुसऱ्या लोटा तुम्ही. आता विढाला विढाला आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव राय कोण? 1-2 मिनिटांमध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला, नामदेव महाराज. मिलेली काय कीर्तनात जिवंत झाली, नामदेव महाराज. 14च्या 14 माणसांनी सकत समाधी घेतली, नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे पहिले संत नामदेव महाराज. अख्खं नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं. बाकीच तुम्ही घरी गेल्यावर पथ्या उचकीत बसा.
पण दोनच मिनिटात ऐकायचं. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला, नामदेव महाराज. मिळलेली काय कीर्तनात जिवंत झाली, नामदेव महाराज. 14च्या 14 माणसांनी सगळं समज घेतली. या जगातला पहिले इतिहास संत नामदेव महाराज. आणि महत्वाचं म्हणजे वयानं 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे. तो जगाचा बाप आहे. त्याला आपली काळजी आहे. आपण तडफडून मारायचं नाही. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. साडूचा ऍक्सिडेंट झालता, मेहून येईल कोणचा आधार नव्हता. आपल्या बापाला नाही जमलं. आता बसणारी विचार करते, याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीची विचार तुम्ही घरी गेले हो करा. कटेवर हात विटेवर उभा आहे. तो राजाचा रंकही करेल, रंकाचा राजाही करेल. रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो. सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो. आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मोरू शकतो. देव येतो आणि घमेंड कमी करा, घमेंड. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या, घमेंड कशाचीही करा, जिरती जिरती जिरती. आज घर जाताना म्हणतच जायचं, जिरती. आतापर्यंत या जगात एक सुद्धा असा माणूस झाला नाही कधी जिरली नाही म्हणून. घमेंड जास्त झाली का देवांद्याचा गेम केला. ज्या सासांनी सुनांचा छेड केला, त्या सगळ्या सासा दिंडीत तुळशीवाळ्या झाल्या. आणि ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे छेड केले, तो झाडाय माणूस मिळाला. ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर कमवलं, अख्खे रिटायर झाले, रेडी झाले. आले आरतीला घाललेलो टांगण, कायला घाललेलो टांग. इकडून परसाद येतो, खातो कोणी. हो देव येतो, सोडित नाही कोणाला. काही नाही स्टेट मोकार पोरग नाही, काही नाही इतकी पोर झोपाय जागा नाही. काही नाही इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी गेल्या, 3ही फेल गेल्या, नाहीच झालं. काही नाही स्टेट मोकर पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसलं चमक निघली, 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख, 9 लाख. मरती नाही. काही माणसं चालू मेले महाराज. काही ना अख्खं गाव कटाळलंय. पडेल पाठ्या 110. उलटा पाहुणे फोन केलाय, कस काय म्हणले, आहे अजून मरणच बुवा. नुसतं पडेल खाट होताना, नुसतं पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, थोडं पिठलं, थोडा रसा. आता तोंड बंद झालं, तुला रसा पाजायचं कोणी कोण बा. आता काय महाराज, क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. क्षण भंगुर नाही भरवसा, वारे जावं थोडा मायाचा. पुढे हुशार तोर ओळखा, भंगुर नाही भरवसा, टाळी वाजवा. थोडा मायाचा. गळा पडला भासा, हुशार राम राम स्मरण
उत्सवानिमित्ताने तुम्ही एवढं गोड नियोजन त्या मातीचा उदो उदो करण्यासाठी केलाय, मग करा ना. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा ऋतू पावसात मंडप घातला मृत्यू पाताळात मंडप घातला वेदांचा फुलवरा बांधिला चारी वेदांचा फुलरा वाहिला. पुराणे अनुवादाती तुझा गोंधळ मांडला वरती हात करून टाळी वाजवा. गोंधळ मांडला उदो बोला उदो बोला उदो बोला बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा एकदा टाळी वाजवा सर्वांसाठी. विडाला विडाला ज्ञान देवय देवच देवय, चिंता करायची नाही. आता फक्त तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांना मिळून करायचं ते. हा काय मला वाटलं दुसरेच काय म्हणून राहिले, दुसरं काय. विडाला विडाला मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं ते. कीर्तन एज्युकेटेड लोक नीट ऐका, विशेषतः 7वं वेतन आयोग. सर्व्हिसवाले शिक्षक लोक, प्राध्यापक लोक, प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि पटापटा बोलत जायचं. या जगात देव आहे का, हा लहान आईला नाही. तुमचा आवाज आला पाहिजे तेव्हाच मी पुढचं बोलणार, असा आवाज आला पाहिजे. या जगात देव आहे का? बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला? आता पाहिला जर नाही तर नाही का? आता याच्यात दोन प्रभाव आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, याचा अर्थ त्या मंडळीकडे अहंकार नाही. पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे, पदाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, त्या मंडळींना हा देव मान्य नाही. मी आता 4 प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना, सगळ्या. तुम्ही जर म्या म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा, तर तुम्हाला आमच्या टोळीत यावं लागेल. आणि नाही म्हणले तर आम्ही जेवढे माळ करीत नाही स्टेजवरचे, यांना मी माझ्या सगळं माळा काढायला लावणार. ठरवा मान्य? चला, देव आहे किंवा नाही. आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी आहे, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहे, छावणी सम्राट आहे, अनेक प्रकारचे सम्राट आहेत, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? ऐका उत्तर, ऐका उत्तर. आला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. अण्णाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. म्हणजे देव देव. मग एखादा म्हणेल हे पटलं नाही आपल्याला. दुसरा प्रश्न MSc बॉटनी, BSc बॉटनी, सुलॉजी जर कोणी असे शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, तर त्यांना प्रश्न आहे. झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या त्या मुळ्या आहे, वरती आलं ते खोड आहे, खोड आल्या फांद्या आहे, फांद्याला आली पानं आहे, पानं आली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निधरपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. म्हणजे देव देव. एखादा म्हणेल हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न नारळात पाणी आलो कुठून? किती दिवस शाळेत जाय पळ, शाळा काढणारालाच कळलं नाही तर तुला काय वांग कळत आहे आता? अरे नारळात पाणी कुठून आलं? तर देवाची करणी, नारळात पाणी. एखादा म्हणेल हेही पटलं नाही.
चौथा प्रश्न, हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशवर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही, आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही, म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव देव देव. आणि अजून बी जर कोणी म्हणला एखादा बिंडोक मेंदूचा की देव नाही, शेवटचा प्रश्न आत्यासाठी, उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच आईच्या सणात दूध तयार आहे, आजच, मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल घडू शकतो. नैसर्गिक आहे, नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं, पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळं जगच देवाच्या ताब्यात आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधनी पाहे, हृदय मंदिरी शोधनी पाहे, ताली वाजवा, शोधनी पाहे. चला देव 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 या आमच्या टोळीत. महिला मंडळ गुरुवार संपले का? चालू आहे का नवरात्र चालू आहे ना सगळ्यांना? कितवा दिवस आहे आजचा? 6वा आहे ना? हा, आज 7वा आहे ना? तेच म्हणलं तुम्ही एका दिवसानं माग आहे का काय? 7वा दिवस आहे ना आजचा, आहे ना? बरं महिला मंडळ मला सांगा, या 7 दिवसात तुम्ही नवऱ्याच्या किती वेळेस पाया पडल्या? नाही, मग काल झक माराय गेले का? पार्वतीनं नवरात्र गेले, शंकर दाबे जेवला, काय उपयोग त्याचा? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गड भारी, शंकर म्हणतो लिंबू पी, लिंबू पी. काय 4 गुरुवार करतीन, सासरं उपाशी मारी ती, काय वेग त्याचं काय करायची गरज नाही. ओव्यांप्रमाणे आपण पाठपर्यंत येणार. 3ऱ्या अध्यायातली ओवे, टाळकरी मंडळी, महाराज मंडळीसाठी सर्वांसाठी. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही रत्तनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, आणि तुम्ही तीर्थाशी ना जा. तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबले निंडायचं नाही, 1.5 दिवस जुळीत बसायचं नाही. 9,000चा बोकड कापला देवाला, 9,000चा बोकड, आणि देवाला वाहिल्या नाख्या खुर खुर. हे लोकांना खेकावा आता माहिती का रे? तो माहिती का कावा त्या? आता तुम्हीच सांगा. शिजत नाही म्हणून. तुमच्यापेक्षा आमच्या टाळकरी मंडळीला जास्त माहिती बा. आता काय का नाही, महाराज लोकांना सगळं माहिती असतं. आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व अभंगातला 2रा मुद्दा आज संपला. 3रा मुद्दा आज गायक वादक गुजन मंडपवाली बाई, शिचीवाली महिला, पुरुष बचत गटाच्या बाय, अंगणवाडीची बाय, सासरे उपाशी मारणार बाया, कॉलेजच्या पोरी पळून जाणार पोरी, बापली जू दाखवणारे पोरी, बेवडे बिवडे जुगारी बिगारी. उद्या म्हणाय नको कोणी मा नाव नाही घेतलं. मी कीर्तनात जाऊन मा नाव नाही घेतलं. हो खरं, या कार्यक्रमाचं एवढं सुंदर असं नियोजन केलंय. पहिलं धन्यवाद आमच्या
इंद्रभान आप्पा सांगळे, पहिलं धन्यवाद त्यांना द्यावा महाराज, की त्यांनी एवढं सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं हे केलं आहे. आणि दुसरं धन्यवाद ते श्री रेणुका माता सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, या मंडळाला दुसरं धन्यवाद द्यावं की एवढं सुंदर नियोजन त्यांनी केलं आहे. आणि तिसरं धन्यवाद आमचे कैलास गंगाधर चंदने अध्यक्ष श्री रेणुका माता मंडळ, या मंडळाचे अध्यक्ष, तिसरं धन्यवाद त्यांना द्यावं. आणि चौथं धन्यवाद अध्यक्ष श्री लहानूभाऊ धात्रक यांना द्यावं. तुम्ही टाळी सुद्धा वाजवत नाही अशी माणसं का तुम्ही? अजून जोरात वाजली पाहिजे टाळी, अजून जोरात. बस. आज सगळ्या मंडळींना एवढं सुंदर असं सर्व अध्यक्ष, सर्व मंडळी या ठिकाणी, सर्व टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, सगळ्या मंडळींना एकदा धन्यवाद आणि अभंगाला सुरुवात. मग तुम्हाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत फक्त दोनच गोष्टी झाल्या, ज्ञानच देव आहे, ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे, आणि चिंता करायची नाही. आता माझं कीर्तन दादानी ठेवलं म्हणलं त्यांना 100 वर्ष भ्याव नाही. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बांगला होतोय. माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. आणि माझं कीर्तन जर लग्नात ठुलं, बाकीची विचार तुम्ही घरी गेले हो करा. एक वाक्य ध्यानात ठेवा महाराज, आजच्या कीर्तनात एक वाक्य ध्यानात ठेवा, एक गोष्ट दुसऱ्याला जमेलच असं नाही. देव एकालाच एक गोष्ट देतो, एक गोष्ट दुसऱ्याला जमेलच असं नाही. एक गोष्ट एकालाच जमते. ज्याला गायन जमतं त्याला वादन जमत नाही, ज्याला वादन जमतं त्याला गायन जमत नाही, ज्याला दोन्ही जमत नाही त्याला बोलायचं जमतं, आणि ज्याला बोलायचं जमतं त्याला हे दोन्ही जमत नाही, आणि ज्याला काहीच जमत नाही तो आपल्या एवढ्यांना नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. विढाला असं जाओ, असं हसलं पाहिजे माणसानं, हसलं पाहिजे, माहिला म्हणलं हसलं पाहिजे. आणि जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात असतात प्युअर मुख्या माझाची असते. अहो, जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी हळूच बोलतात लफडेबाज असतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असते. असंच जा, असणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. आपल्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस महाराज, सगळ्यात मोठा अपमान आपल्या आयुष्यातला, कॅमेरावाला आपल्याला असं म्हणतोय. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माईल, त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. ते आपल्याला म्हणते स्माईल, आपण म्हणायचं नाही. हसलं पाहिजे हो, हसत जा, हसत जा. आणि आजच्या अभंगात विढालं पुंडलिक वरदार विठ्ठल. हो, मग माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला काय होऊ दे नामदेव महाराज. टाळी वाजवा सर्वांनी.
एवढं गोड नियोजन दादांनी मिळून आणि या मंडळाने मिळून एवढं गोड नियोजन केलंय ना. आता आपल्याला आपल्या शहरामध्ये आपल्याला आता 1-2 संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, पण चांगलं सांगणं माझं काम आहे. पण नुसती कीर्तन ऐकू नका महाराज. आमचा झाला सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कमाई, तुम्ही लागले जमिनी काय. आपल्याला आता 1-2 संकल्प. तुम्ही पटलं तर म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, पण चांगलं सांगणं माझं काम आहे. आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असा संकल्प करायचा की ती राख नदीत नाही टाकायची, घरी घेऊन या. घरी घेऊन या, गोणीमध्ये भरून घरी घेऊन या आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. सगळ्यात कल्याणाचं कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झाला असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक, हे जे रोग आहेत. तुम्ही एक अभ्यास करा, सगळी एज्युकेटेड लोक, पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हता. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ॲटम आला कुठून? बरं, हा सगळा खेळ कधी झालाय? या आता तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या. तू वाढते ना, पण गपचूप बस ना. आता पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक. आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. आता डॉक्टर काही पहिल्यासारखे हायब्रिलियंट नाही. पूर्वी ज्याला जास्त मार्क तो डॉक्टर व्हायचा. आताच नाही. आज 48% 48 ओनली. आर्टला घालायचे लायकीच नाही. त्याचा बाप मला मेडिकलला प्रयत्न करू. तू प्रयत्न नको करू, तो हा पहिलाच प्रयत्न फेल गेला. आता ते पैशाचे जोरावर डॉक्टर झालं, कायला माणसं नीट होतील. त्यानं हॉस्पिटल टाकलं. पेशंट गेला, उभ्या ना काही नाहीच, झोपा आणि झोपलं. तोंड वाचवा, दात वाचवा, उडून धरा, सोडा मोकळं, दारा परत तोडून सोडा मोकळं, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, मॅक पा. काय होतं तुम्हाला? मग एवढा टाइम का व्यायाम चालू होता का काय? लगेच कागद आणि पेन. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परवा दिवशी परत या, परत आले झोपा. अरे आता पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक? पेशी वाढण्याचं कारण आहे का? 1 व्यायाम नाही. 2 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते आणि त्या मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र कळतात, त्या आचार्याला आणि किराणा दुकानदाराला. तिसऱ्याला यादीच वाचता येत नाही. आणि या मसालेयुक्त पदार्थांमुळं माणसांना प्रॉब्लेम आलेत. व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढल्या. आता डॉक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय येतो? अटॅक हा रोग नाही. असं तर डॉक्टरला का आला? त्याच्या दोषाला गोळ्या होत्या. अटॅक हा जळकाट माणसं नाही. तो जळकाट कळत का तुम्हाला? दुसऱ्याच्या दारा पुढं नवीन वा पाहिली मग बाकीचे म्हणले पाहुण्याची ती त्याला हे मिळालं ना. आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो आणि त्याच्यावर औषध सांगतो. आता तुम्हाला 1 बोलणं बंद झालं. लोक बोलणं. प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत बापेची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय यांनाच माहिती आहे, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. पूर्वी एसटीत गारका व्हायचा, आता एसटी आली बी गेली बी, कानात वायरी, नुसतं झोलायचं. अहो एका बाईनं भात खाली वरण मागितलं. अहो तिला समजणाच आपण काय खाल्लं. कानात वायरी, नुसतं झोलायचं. अहो काही तर माणसं येडे बाबडीत बसत येत अंधारात एकटेच. एक तर ज्या गाडीत उतरलं त्याच गाडीत परत चढलं. ते कंडक्टर म्हणले तुम्ही हातात आले. बरं बोला नाच माणसं. कानात वायरी, नुसतं झोलायचं. एक एसटीत बसलं. कंडक्टर 10 मिनिटं त्याचे पुढं होता तिकीट काढाय. तो कधी तिकीटच काढेन. आलं तो स्वतः त्याला कानबडीने ठेवून दिली.
बोलणंच झाली माणसं. अहो एक तर गाईचं दूध काढायला गेलं कानात वायरी, मग बादली तर नाही का नाही, अख्खं दूध खाली गेलं त्याच, कानात वायरी नुसतं झुलायचं. अहो एक तर लघवीला गेला आणि फोन आला, मग चैन तर घाला का नाही, चैन सुद्धा खोली नाही त्यानं, अख्ख्या बोटात पाणी गेलं. बाज तुम्ही असा आहे, मी येतो चहा घेऊन. काय महिला म्हणतात झोळीमध्ये पोरग रडते, उत्तर द्या पटकन. आता झोळीमध्ये पोरग रडते, त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटतही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोराला. पोरं जवळ आली, खाली हात केला, नवर फोन आला. आता दूध पोराच्या हातात देऊन बोलाय का रोग झाला का? वर गप्प पाणी, ती खाली कुत्रीचं पिली ना दूध पिऊन गेलो. ते पोर तसंच राहिलं. ते म्हणलं माझं काय झालं? हा विनोद नाही, हा विनोद नाही महाराज. तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं होतं. आणि ह्या मोबाईलमुळं संवाद संपला. अहो माणसाचा सोडा, नवरा बायकोचा संपला. अहो एका खाटावर दोघं बोला ना, दोन कोपऱ्यात दोघं, याचा पबजी तिचा टिकटॉक. अहो 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. आणि न बोलण्यामुळं माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1, मोबाईलमुळं माणसं बोलायची बंद झाली. 2, मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. एकटीच बसा द्या, येड्या बाबळीत, मोरीत, तुरीत, उसात, शिमिटच्या नळीत. मग नळ्यान पाणी कुठे येऊ राहिलं? आता बंद झाले, ते कोंडले ते सारे. 2, मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. 3, मोबाईलमुळं मेंदू खराब झाले. 4, मोबाईलमुळं सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5, मोबाईलमुळं दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. आणि 8, मोबाईलमुळं झोप गेली. झोपती नाही. या मोबाईल वापरणाऱ्याची आवलेती नाही, या झोपती नाही. निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टार टार गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल्यानं खाट मोडली ना, आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याची आई म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडी ना. हा विनोद नाही, हा विनोद नाही. अरे या